बातमीपत्रामध्ये आता पुढे वळणार आहोत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। शिवसेना नेते भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडिओ समोर। 2 दिवसांपूर्वी वसंत मोरेंकडूनही गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप। मला पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी व्हिडिओ व्हायरल केले असू शकतात। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मंत्री भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण। शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन। षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर वरळीतील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधित। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार। पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिरानं, तर नवी मुंबईच्या तुर्भेत पावसामुळे सबवेमध्ये शिरलं पावसाचं पाणी। अलिबागला पावसानं झोडपलं, शहरात सखल भागात साचलं पाणी। आज रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। फाल्कन 2000 जेट्सची नागपुरात होणार निर्मिती। डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार। माऊली माऊलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। पहाटे मंदिरात नित्यपूजा संपन्न, तर आळंदीत जमला भक्तांचा मेळा। इस्रायलचा इराणच्या तेहरानमधील लष्करी छावण्यांवर हल्ला। इराणमध्ये आतापर्यंत 585 नागरिकांचा मृत्यू, तर इराणकडूनही इस्रायलवर पुन्हा हल्ला। इस्रायल इराण युद्धात अमेरिकेचा हस्तक्षेप नकोस, इराणचे सर्वोच्च नेते खोमानींचं वक्तव्य। इराण इस्रायल युद्धात रशियाची एंट्री। जर अमेरिकेनं इस्रायलला लष्करी मदत केली तर पश्चिम आशियात गोंधळ उडेल, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा इशारा। आणि ऑपरेशन सिंधू अंतर्गत 110 भारतीय विद्यार्थी इराणमधून दिल्लीला परतले। विद्यार्थ्यांमध्ये 90 काश्मीरींचाही समावेश।